रुपये आणि 300 रुपयाचं एक आहे. तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. बघू शकता फेरी बोट अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाते. काहीच बघू शकताय. आता आम्ही इथं पोहोचलेलो आहोत आणि ब्रिज पण इथं आहे जो तुम्हाला बोलतो तो ग्लास ब्रिज बघू शकताय. खूप सुंदर व्ह्यू आहे इथे. खालती समुद्र. इथे त्रिवेणी संगम आहे. जर तुम्ही बघत असाल हा समुद्राचा पाणी आणि त्या समुद्राचा पाणी हा खूप डिफरन्स आहे. कन्याकुमारीची एंट्री मंदिरची. छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटू बघू शकता. केस ठेवून बघितलेला पण तो जळालेला नाहीये. गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत कन्याकुमारीला. हॉटेलमध्ये हॉटेल आहे मणिकम टुरिस्ट हॉटेल होम बघू शकताय. आज आमचा इथं स्टे आहे आणि उद्या कन्याकुमारी टेम्पल दर्शन स्वामी विवेकानंद हे दर्शन होणार आहे. ही आमची बस. खूप छान हॉटेल दिसत आहे मित्रांनो. हा हॉटेलचा आतला व्ह्यू आणि हे आमचा 508 नंबरची रूम. वाव बघूया. वाव छान रूम आहे बघू शकताय. TV पण अवेलेबल आहे आणि AC पण आहे. इथं मिरर आहे. केटल पण अवेलेबल आहे आणि वॉशरूम इन गुड कंडिशन छान आहे. पंखा दिलाय. टीव्ही पण दिली आहे. वाव इथं बघा. मंदिर दिसते कुठलं तरी इथून. चर्च वाटतं. ऑसम. हॅलो गाईज, आत्ता आपण जेवणासाठी आलेलो आहोत जे की व्यवस्था केलेली आहे हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स यामार्फत. बघू जेवणामध्ये अशी सोय केलेली आहे. बघूया काय काय मेन्यू आहे. पहिली चपाती हा 2 भात बस. व्हेजमध्ये डाळ खीरा आणि भाजी वाटाण्याची. लापशी आहे का? लापशी. चिकन लॉलीपॉप आणि ग्रेव्ही चिकन. ओके याच्यावर रस्सा राहू दे. थोडा टाका रस्सा बस. ओके चला आपली डिश रेडी. इथं आमची मंडळी. वाव 2 व्हेज 2 नॉनव्हेज. एनी टाईम नॉनव्हेज. आणि हे आपली मंडळी एवढी बसलेली आहे. हॅलो गाईज बघू शकता सी लँड हॉटेल. द गोपी निवास हॉटेल रेस्टॉरंट हॉटेल सी फेस. खूप सारे व्हरायटी इथं आहेत हॉटेलच्या. दिल्ली पंजाब शुद्ध शाकाहारी
चला इथं शंख बघायला भेटतात मार्केट्समध्ये. मित्रांनो मार्केट बघू शकता, हँड्सलूम सॉरी हे किती का? ये वाला 120 बोल. हा इथलं घेऊ का मग? 120 ला. ठीक आहे. शंख, क्षांची घरटे बघू शकता. ये नवं ये चल. हा दिले भाऊ. शिपिंग कॉर्पोरेशन लिमिटेड. अलुनीगिरी भगवती टेम्पल डायरेक्ट ते साईडला वाटतं. काहीच हातापमध्ये आलेलो आहोत आणि या शॉपमध्ये हे सर्व आयटम्स अवेलेबल आहेत. बघू शकता. आणि आपने कहाँ पे काम किया? अंधेरी ईस्ट में. ओके वाशी में टॅटू की आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा टॅटू बघू शकता. छान. अभी तुम फेमस हो जाओगे, सेलिब्रिटी बन जाओगे. हो. कट हो गया? कट नहीं हो जाएगा. नाही हो गया. मेरा बाल ऐसा है ना. हाँ. ये टच कर इसका. ऊपर ऊपर टच कर बस. कोई बात नहीं. गरम है. गरम आहे. नाही बघू. इथं आपण केस ठेवून बघितलेला पण तो समजलं. जळालेला नाहीये. तो क्या हुआ? केस जळला नाही ना केस. नेचुरल लगता है कर. ओके. ओरिजिनल. नजर न लागण्यासाठी हा तुम्हारा मतलब है कि उपयोग ऐसे बाल केला को जातो. जलेगा, इसी पर नहीं जलता. त्याच्यावर त्यांनी केस ठेवलेला होता पण तो जळला ये नाहीये. बाल पकड़ा. अभी जला. पकड़ा ना. ये राधा है. शंख समुद्रातून डायरेक्ट इथे आलेला आहे. बघू शकता. वो किधर है? वाशी के बगल में. वाशी 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 के इथे. अच्छा ये पूना का. भेजना कल. आज संडे है ना, कोरियर लीव है. बघू शकता मित्रांनो. कुरिअर पुणे त्यांनी हे ऑर्डर्स केलेले आहेत. आता हे पुण्याला जातील वाया कुरिअर. अंकिता अंकिता प्रशांत. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला इथं ओरिजिनल हे भेटू शकतात. नक्कीच इथं व्हिजिट करा. कन्याकुमारीला आहे मेन मार्केटमध्ये. पोस्ट इंडियन पोस्ट में भेजता है. अच्छा इथं बघू शकता यांचा ID इथं आहे. आपका नंबर लेके मैं व्हाट्सएप में भेजता हूँ इसमें. कन्याकुमारी सी या ID वर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. आइडिया तुम्हारा? हॅलो गायज, गुड मॉर्निंग. आता आम्ही सूर्योदय बघण्यासाठी आलेलो आहोत. बघू शकता थोड्याच वेळात सूर्योदय चालू होणार आहे. आणि इथं आपला स्टॅच्यू स्वामी विवेकानंद.
सूर्योदय बघण्यासाठी आलेलो होतो आणि सूर्योदय हा झालेला आहे. खूप सुंदर व्ह्यू इथं बघू शकताय. खाली समुद्र आणि समुद्राच्याच इथे बाजूला नवीन एक ब्रिज बांधलेला आहे स्टॅच्यू पर्यंत जाण्यासाठी. मॉर्निंग गाईज, आता आमची पब्लिक चाललेली आहे नाश्ता करण्यासाठी. सकाळचे किती वाजलेत? 7:45 झालेले आहेत. बघू शकता आमचं हॉटेल. बघू शकता नाश्त्याची सोय इथं केलेली आहे. आमचे मामाश्री हरीश खरात. जेवणासाठी वडा मिसळ इथं आहे. वडा बस कांदा. बस थँक्यू. बघू शकता मित्रांनो पडेल आणि इथं बायको दावणी ही आमची चिमणी. बघा बघा या जेवायला. नितेश पाटील जेवायला नाही, sorry, नाश्ता बघा नाश्ता बघा नाश्ता. सर्व बसलेले आहेत मंडळी. हरीश टूर अँड ट्रॅव्हल्स यांच्या मार्फत आलेली सर्व मंडळी. हरीश घरात. चला मित्रांनो, आपण आता स्टॅच्यूचा आपण बघणार आहोत. इकडे कन्याकुमारी फेरी सर्व्हिस बघूया काय आहे. फेरी चार्जेस जे आहे 100 रुपये आणि 300 रुपयाचं एक आहे. तर तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. मी चेकआउट करतो काय व्हरायटी आहेत ते. 100 रुपयाला तिकिटासाठी एवढी लाईन असते. तर नक्कीच गोष्ट लक्षात. तुम्हाला स्पेशल तिकीट बघायची असेल त्या लाईनने तुम्हाला जायला लागेल. मित्रांनो बघू शकता ही 200साठी पुढे तिकीट काउंटर आहे आणि हा 100साठी आहे. ऑनलाईन तिकीट 100 आणि 300 अवेलेबल आहेत. कॅश पेमेंटसाठी असेल अजून कन्फर्म नाही आहे. मित्रांनो बघू शकता तिरुवल्लुवर स्टॅच्यू. आम्ही आता इथं व्हिजिट करणार आहोत. तुम्ही बघू शकताय दिसायला खूप छान आहे आणि हा रिसेंटली ग्लास ब्रिज इथं बनलेला आहे. मित्रांनो लाईन बघू शकता ही काहीच नाही आहे. आम्ही या आपलं तिकीट कुठं आहे त्यांचं जर दाखव. बघू शकता हा तिकीट 1200 रुपये 4 जणांचे. हा तिकीट 300 रुपयेसाठी स्पेशल लाईनसाठी आम्ही केलेला होता. त्याच या साईडला स्पेशल लाईन आहे आणि इथं तिकीट 100 रुपीजवाले. तर तुम्ही जास्त गर्दी अवॉइड करायची असेल तर तुम्ही 300 रुपयावर तिकीट घेऊ शकता जेणेकरून तुमचा टाईम वाचेल. आणि हे स्वामी विवेकानंद म्युझियम आणि हे स्टॅच्यू बघू शकता खूप सुंदर असं दिसत आहे. मित्रांनो बोट बघू शकताय. फेरी बोट अशा प्रकारची असते इथे. मित्रांनो बघू शकताय फेरी बोट अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाते आणि ज्याचा नॉर्मली चार्जेस 100 रुपीज आहे. एवढी लाईन ही नॉर्मल लाईन आहे सर.
बघू शकता ही फेरी बोट आहे. या बोटीमध्ये आम्हाला जायचं आहे. इथं लाईफ जॅकेट्स अवेलेबल आहेत. आणि हॅलो गाईज, बघू शकताय आम्ही बोटीमध्ये फेरीमध्ये बसलेलो आहोत. आता स्टॅच्यू जवळ आणि स्वामी विवेकानंद मेमोरियल जवळ तिथं आम्ही पोहोचणार आहोत. रोहित पडेल. हो, खूप सुंदर व्ह्यू आहे गाईज, बघू शकताय. समुद्रातून आपण स्वामी विवेकानंद मेमोरियल जवळ पोहोचत आहोत. बाजूला स्टॅच्यू सुद्धा एक आहे आणि नवीनच एक ब्रिज बांधला आहे, तो पण आहे. मित्रांनो, शिला दर्शनासाठी 30 रुपये पर हेड चार्जेस आहेत. आणि इथं आपण पोहोचलेलो आहोत. हो, आमचे हरीश टूर ट्रॅव्हलचे आई घ्या. हाँ 4 1 2 3 4. ही रिटर्न साठी लाईन बघू शकताय. हो गाईज, बघू शकताय आता आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. आणि ब्रिज पण इथं आहे, जो तुम्हाला बोलतो तो ग्लास ब्रिज बघू शकताय. खूप सुंदर व्ह्यू आहे इथे. खालती समुद्र बघू शकताय. वाव. आणि ही आमची पोरगी नव्या. हा इथे स्टॅच्यू बघू शकताय. तिथं जवळ झालं तुम्हाला दाक्षिण मंडळी रोहित पाटील. वाव, बघा आमची पोरगी कशी खेळत आहे इथं समुद्रावरती. वाव, बघू शकताय खालती समुद्र. हो, खूप छान वाटलं इथे. नवीनच ब्रिज बांधलेला आहे. हो, आता आपण स्टॅच्यू बघण्यासाठी आलेलो आहोत. बघू शकताय स्टॅच्यू. वाव, ही आमची मंडळी बघू शकताय. आमची मंडळी ग्लासवरनं इथं चालत असताना खूप सुंदर व्ह्यू आहे. वो, ही आमची नव्या आणि खालती समुद्र. वो, खूप छान वाटत आहे. स्टॅच्यू बघा. स्टॅच्यू ऑफ विस्डम. स्टॅच्यूकडे जाण्याचा मार्ग बघू शकताय. खूप सुंदर असा परिसर. इथे त्रिवेणी संगम आहे. जर तुम्ही बघत असाल, हा समुद्राचा पाणी आणि त्या समुद्राचा पाणी हा खूप डिफरन्स आहे. इथं हिंद महासागर, पश्चिम बंगालचा महासागर हा एकत्र झालेला आहे. अजून एक आहे ज्याची माहिती तुम्हाला देईन मी. याच्यामध्ये तुम्हाला समजू शकतो त्रिवेणी संगमचा इथं झालेला आहे तो. आणि इथे आपला स्वामी विवेकानंद मेमोरियल आणि हा स्टॅच्यू. वो, एलिफंट आणि हा स्टॅच्यू. हो, बघू शकताय इथं दिशा दाखवत आहे, जो की नॉर्थ त्या साईडला आहे, साऊथ या साईडला, नॉर्थ वेस्ट ईस्ट. हो, इथं एक मंदिर आहे जिथं तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि हा म्युझियम आहे. फोटोग्राफीज कुठे अलाउड नाही आहे, तर तुम्ही हे करू शकता. खूप सुंदर व्ह्यू आहे. बघू शकता माझ्या पाठी मंदिर. बघू शकता समुद्राच्या लाटा खूप उंच उडत आहेत.
इथं बोटिंग करणारा माणूस. खूप सुंदर व्ह्यू आहे. लवकर, मला बघायचं आहे, मला बघायचं आहे. डॉल्फिन कम हियर. मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत कन्याकुमारी टेम्पल. बघितलं हो, बघू शकता टेम्पल. कन्याकुमारीची एंट्री मंदिरची. कन्याकुमारी टेम्पल बघू शकताय, खूप सुंदर. आता आम्ही ऑटो केलेली आहे आमच्या हॉटेलपर्यंत जाण्यासाठी. फी चार्जेस ऑटोचे. आणि हा व्ह्यू बघू शकताय. हा बघू शकता, इथे पण एक मंदिर खूप छान आहे. मित्रांनो, इथं बघू शकता रथ इथे आहे. मला असं वाटतंय की हे पालखीसाठी वगैरे यूज करत असतील. खूप मोठा रथ आहे, बघू शकता. वगैरे खूप छान आहे.